आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली डायल 112 ही सेवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रभावी ठरते आहे. कॉल आल्यानंतर सरासरी अवघ्या 10 मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचत असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. जानेवारी ते एप्रिल 2026 या 4 महिन्यात चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाला एकूण 10,931 कॉल्स प्राप्त झाले असून सर्व कॉल्सवर तातडीनं कारवाई करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाच्या आकडेवारीनुसार महिला तक्रारी, घरगुती वाद, गुन्हे आणि रस्ते अपघाताशी संबंधित कॉल्सचं प्रमाण अधिक आहे. या कालावधीत महिला तक्रारींचे 2,750, गुन्ह्यांचे 2,324, रस्ते अपघातांचे 544 आणि घरगुती तसंच शाब्दिक वादांचे 469 कॉल्स प्राप्त झाले. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी 449 कॉल्सची नोंद करण्यात आली आहे. डायल 112मुळे अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळत असून अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यातही यश मिळत आहे. 112 सेवेसाठी विशेष पथकं आणि वाहनं 24 तास कार्यरत असतात. कॉल प्राप्त होताच पथकं तात्काळ घटनास्थळी रवाना होतात. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता 112 क्रमांकावर संपर्क साधावा. मात्र खोटी किंवा फसवे कॉल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. जानेवारी 1 पासून 13 मेपर्यंत जवळपास 11,500 कॉल 112वर आलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि ते 98% कॉल्सवर आपण चांगला प्रतिसाद देऊन घटनास्थळ पोहोचून लोकांची मदत केलेली आहे. आणि यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा रिस्पॉन्स टाईम जवळपास 9 मिनिटचे आहे. ते जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बघून ते अतिशय चांगला रिस्पॉन्स टाईम आहे. हे फार चांगली यंत्रणा महाराष्ट्र शासनाची आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या यंत्रणाचा जास्तीत जास्त वापर केले पाहिजे. थोडा 112बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस कमी आहे, तर 112वर जर तुम्ही कॉल केला तर 100% पोलीस तुमच्याकडे येणार. आणि मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त एमर्जन्सीमध्ये 112 नंबरचा वापर केला पाहिजे.